नमस्कार मैत्रिणींनो, यावर्षी म्हणजे 2026ला वटपौर्णिमा 29 जून या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. आज आपण ऐकणार आहोत अशी एक अद्भुत कथा जी पतिव्रतेचे सामर्थ्य, श्रद्धा आणि अढळ निश्चय यांचे सर्वोच्च उदाहरण मानली जाते. ही आहे माता सावित्री आणि सत्यवान यांची पवित्र कथा, ज्यामुळे वटपौर्णिमा व्रताची परंपरा सुरू झाली. प्राचीन काळी मद्र देशात राजा अश्वपती राज्य करत होते. त्यांना अनेक वर्ष अपत्य नव्हते. त्यांनी देवी सावित्रीची कठोर उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना कन्यारत्न प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजाच्या घरी सुंदर कन्येचा जन्म झाला. देवीच्या कृपेने मिळालेली ही कन्या असल्याने तिचे नाव ठेवले गेले सावित्री. सावित्री जसजशी मोठी झाली तसतशी तिच्या सौंदर्याची, बुद्धिमत्तेची आणि सद्गुणांची कीर्ती सर्वत्र पसरली. विवाह योग्य वय झाल्यावर सावित्रीने सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली. सत्यवान अत्यंत सद्गुणी, शूर आणि धर्मनिष्ठ होता. परंतु महर्षी नारदांनी एक भयंकर भविष्यवाणी केली. त्यांनी सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. हे ऐकून सर्वजण चिंतेत पडले. पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. ती म्हणाली, एकदा मनाने ज्याला पती मानले त्याच्याशीच मी विवाह करीन. आणि सावित्रीचा विवाह सत्यवानाशी झाला. विवाहानंतर सावित्री जंगलात आपल्या पती आणि सासू-सासऱ्यांसोबत राहू लागली. दिवस जात होते आणि अखेर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते. सावित्रीने 3 दिवस कठोर उपासना आणि प्रार्थना केली. त्या दिवशी सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. अचानक सत्यवानाचे डोके दुखू लागले. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून विसावला आणि काही क्षणातच त्याचे प्राण निघून गेले. तेवढ्यात यमराज तेथे प्रगट झाले. त्यांनी सत्यवानाचा जीव आपल्या पाशात घेतला आणि पुढे निघाले. परंतु सावित्रीही त्यांच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला अनेकदा परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने धर्म, सत्य आणि कर्तव्य यावर आधारित अत्यंत विद्वत्पूर्ण संवाद केला. तिच्या निष्ठेने प्रभावित होऊन यमराजांनी तिला एक वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्यांची दृष्टी आणि त्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे असा वर मागितला. यमराजांनी तो वर दिला. तिने दुसरा वर मागितला, तिच्या वडिलांना 100 पुत्र प्राप्त व्हावेत. तोही वर मंजूर झाला. शेवटी सावित्री म्हणाली, मला आणि माझ्या पतीला सत्यवानाला 100 पुत्र होवोत. यमराजांनी तथास्तु म्हणले. पण लगेच त्यांना आपल्या शब्दांची जाणीव झाली. सत्यवान जिवंत नसताना सावित्रीला पुत्र कसे होणार? सावित्रीच्या बुद्धिमत्तेवर आणि पतिव्रता धर्मावर प्रसन्न होऊन यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. त्याच्या वडिलांना दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांचे राज्यही परत मिळाले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या श्रद्धा, निष्ठा आणि बुद्धीच्या बळावर मृत्यूवरही विजय मिळवला. म्हणूनच आजही वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि माता सावित्रीचे स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. जय सावित्री माता, जय वटवृक्ष देवता. मैत्रिणींनो, कशी वाटली ही कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा
आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.